आता आपण बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत उन्हाचा चटका वाढला। राज्यात सांताक्रूजमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। आनंदी घे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आतापर्यंत 2700 दिव्यांगांना अर्थसहाय्य मंजूर। अर्थसहाय्य योजनेसाठी मुंबई महापालिकेकडे आतापर्यंत 4000 दिव्यांगांचे अर्ज दाखल। मुंबईत जमिनी खालून जाणाऱ्या मेट्रो 3चा दुसरा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार। बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात मेट्रोची चाचणी पूर्ण। लोकलमधून विना तिकीट फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई। 150 विना तिकीट प्रवाशांकडून 45,000चा दंड वसूल। मुंबईत म्हाडाचा पहिला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी। जोगेश्वरीतील 1550 चौरस मीटर भूखंडावरील प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून इरादा पत्र जारी। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मुंबईतील 17 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणार। ठाणे महापालिकेकडून 81 अनधिकृत शाळांविरोधात पोलिसात तक्रार। 68 अनधिकृत शाळांच्या विरोधात एफआयआर दाखल। उर्वरित 13 अनधिकृत शाळांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। टोरेस घोटाळा प्रकरणातील आरोपींची पुन्हा ईडी चौकशी होणार। तुरुंगातील आरोपींच्या चौकशीसाठी कोर्टाची परवानगी। टोरेस घोटाळ्यातील 3 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत। दिव्यातील अनंत पार्क सोसायटीतील रहिवाशांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। कायदेशीर तोडगा काढणार, रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। कल्याण डोंबिवली परिसरात उद्या सकाळी 10 ते रात्री 10 दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार। मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पाणी बंद राहणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन।